नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. साधारण आंब्यामध्ये मोहर आल्यानंतर ज्यावेळेस आंब्यामध्ये वाटाणा साईज असेल, गोटी साईज असेल किंवा अंडाकृती साईजची ज्यावेळेस फळ सेट झाली असतील, त्याच्यावेळेस 2 महत्त्वाच्या फवारणी घेणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिली जी फवारणी आहे पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13-0-45. साधारण 1% तीव्रतेचे 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये त्या फवारणी घ्यायची आपल्याला. कधी? तर ज्यावेळेस आंबा मोहोर आपल्याला साधारण वाटाणा साईज, गोटी साईज किंवा अंडाकृती साईजचं फळ सेट झालेलं असते. तर ती फवारणी कशासाठी घ्यायचं आहे? तर मुळातच पोटॅशियम नायट्रेटमध्ये जो असणारा पालाश घटक आहे, तो पालाश काय करतो तर साधारण जे फळ आहे ते फळाची साईज वाढण्यासाठी, फळाची गुणवत्ता वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर जो भविष्यामध्ये उद्भवणारा जो साकासारखा प्रॉब्लेम आहे, म्हणजेच काय? फळामध्ये साका तयार होतो. म्हणजे कसं? तर साधारण फळामध्ये साका तयार होणे म्हणजे फळ वरून कठीण दिसणे, आतमध्ये पांढऱ्या साईजचं असणं, गुणवत्ता कमी होणे आणि नैसर्गिक रंग, कलर जो आहे किंवा जी चव आहे, तो फळामध्ये साका तयार झाल्यामुळे कमी होत असतो. तर ही उद्भवणारी समस्या त्याच्यासाठी आपल्याला पोटॅशियम नायट्रेटची फवारणी घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरी जी फवारणी आहे ती शक्यतो तज्ञांच्या शिफारशीप्रमाणे घ्यायची आहे. साधारण पूर्णपणे आपल्या बागेला मोहोर आला असेल आणि साधारण फळामध्ये वाटाणा साईज, अंडाकृती साईज किंवा गोटी साईजची फळं सेट झाली असतील, तर तापमानामध्ये किमान सातत्य राहिलं म्हणजेच किती 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड रात्रीचं तापमान आणि दिवसाचं 20 ते 25 डिग्री सेंटीग्रेड तापमान राहिलं, तर त्याच्यामुळे काय होतं, जो आलेला मोहोर आहे त्या फांदीला परत अजून पाठीमागून मोहोर येत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, पाठीमागून येणाऱ्या मोहोर आणि पुढं आलेला मोहोर त्याच्यामध्ये साधारण सेटिंग जे झालेलं असते, तर पूर्णपणे जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे तो पाठीमागून येणाऱ्या मोहोराला त्याचा सप्लाय होत असतो आणि त्याच्यामुळे जे सेट झालेलं फळ आहे, वाटाणा साईज असेल किंवा गोटी साईजचं, तर ते साधं कालांतराने ते गळ होते आणि त्याच्यामुळं जे भविष्यामध्ये आपल्याला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं. तर त्याच्यासाठी आपल्याला जिब्रेलिक ॲसिडची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. साधारण 50 पी-पी-एम म्हणजेच 1 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यामध्ये जिब्रेलिक ॲसिडची फवारणी घ्यायची आहे. म्हणजेच पाठीमागून येणारा जो मोहोर आहे, तो मोहोर आपल्याला पूर्णपणे थांबवण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडची आपण फवारणी घेत असतो. पण शक्यतो ही फवारणी कधी घ्यायची? तर ज्यावेळेस आपल्याला वाटेल, की पूर्णपणे बागेला आपल्याला मोहोर आलेला आहे, चांगल्या पद्धतीने फळे आपल्याला सेट झाले, तेव्हाच तज्ञाच्या शिफारसीने जिब्रेलिक ॲसिडची फवारणी घ्यायची. अन्यथा ही फवारणी घ्यायची नाही. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.